काय तुम्ही कधी उकळत्या पाण्यामध्ये चपाती टाकून ही भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी कधी बनवली आहे का? एकदा जर बनवली ना तर बाहेरचं खाणंच बंद कराल. इतकी भन्नाट आणि पौष्टिक आहे. काय करायचं ते सांगतेच, पण त्या अगोदर घरगुती भोजनला लगेचच फॉलो करून घ्या. सर्वात अगोदर तर इथे आपल्याला चपातीसाठी कणिक मळतो तशी, परंतु जरा घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे. आता इथे काही भाज्या चिरून घेऊया. मी घेतलेला आहे कोबी, शिमला मिरची, कांदा, कोथिंबीर, आलं आणि लसूण. सर्व भाज्या छान बारीक बारीक अशा चिरून घ्यायच्या. कोबी, कांदा आणि शिमला मिरची उभ्या आकारामध्ये पातळ पातळ असं कट करून घ्यायचं. आता लगेच आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती जाडसर लाटायची आणि बारीक अशा चपात्या लाटून घेऊया. आता गॅसवरती पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. पाणी छान असं गरम झालं, उकळायला लागलं की त्यामध्ये या चपात्या टाकायच्या. चपात्या मध्यम गॅसवरती छान अशा शिजवून घ्यायच्या. आता यामधून लगेच चपाती नथळून काढून घ्यायची, थंड करून घ्यायची आणि अशा पद्धतीने चपातीला कट करून याचे नूडल्स बनवून घ्यायचे. अगदी मस्त मार्केटसारखेच नूडल्स दिसायला दिसतात. आता लगेच गॅसवरती कढई ठेवायची, तेल टाकायचं. तेल तापलं की कांदा टाकायचा. कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घेतला. आलं लसूण घालायचं, छान असं परतून घ्यायचं. आता कोबी आणि शिमला मिरची घालायची. चवीनुसार मीठ घालायचं, म्हणजे या भाज्या पटकन अशा परतल्या जातात. छान असं परतून घ्यायचं. आता इथे आपण घालतो एव्हरेस्ट तर लाल तिखट. तिखट घालायचं 1 चमचा किंवा आवडीनुसार घालू शकता. मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपल्याला 2 चमचे शेजवान चटणी आणि 1 चमचा टोमॅटो सॉस घालायचा. सॉस जर तुम्हाला नाही घालायचे तर नाही घातले तरीसुद्धा चालतील. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण तयार केलेले चपातीचे नूडल्स घालायचे. छान असं परतून घ्यायचं. सर्वात शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची. मस्त असे आपले गव्हाच्या पिठापासून नूडल्स तयार झालेले आहेत. लहान मुलांना बाहेरच्या देण्यापेक्षा हे चपातीचे नूडल्स कधीही दिलेले चांगलेच नाही का? रेसिपी आवडली असेल तर लगेच फॉलो करा.